नमस्कार. वॉर्ड क्रमांक 126 घाटकोपर पश्चिम च्या नगरसेविका डॉक्टर अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती संजय भालेराव जे 2019 आणि 2024 चे उबाठाचे त्या ठिकाणचे विधानसभेचे उमेदवार होते, हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. मी भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि घाटकोपर पश्चिमचे आमदार श्री राम कदमजी यांना विनंती करतो की त्यांनी या दोघांना प्रवेश द्यावा. गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या मुंबई शहराचा विकास आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकास केला आहे, मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, सीसीटीव्ही कॅमेराज असतील किंवा वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर असेल, या सर्व विकासांनी प्रभावित होऊन संपूर्ण मुंबई शहराची जनता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आपला आशीर्वाद देताना दिसत आहे. आणि त्याचबरोबर इतर सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधीही या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. आपण पाहिलं की गेल्या आठवड्यामध्ये वॉर्ड नंबर 1 च्या उबाटाच्याच नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड 122 मधले माजी नगरसेवक चंदन शर्मा आणि आज वॉर्ड क्रमांक 126 चे उबाटाच्या नगरसेविका डॉक्टर अर्चना संजय भालेराव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये इतर सर्व पक्षातील जे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हे नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे आज डॉक्टर अर्चना संजय भालेराव आणि संजय भालेराव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जागा वाटपाचा ची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि साधारणतः 180 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं असून उर्वरित जागांची चर्चा आज उद्यामध्ये करून संपूर्ण जागा वाटप हे जाहीर होईल. नाही, शिवसेनेला किंवा भारतीय जनता पक्षाला किती जागा हे महत्वाचं नाही. 227 जागांवरती महायुती लढणार आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. त्यामुळे कुठल्या जागेवरती कोण लढेल हे महत्वाचं नाहीये. 227 जागांवरती महायुतीचे उमेदवार लढतील. अजिबात कोणत्याही प्रकारची कुठलीही खेचाखेची नाही. ज्या ज्या वेळेला आम्ही जागा वाटपाची चर्चा केलेली आहे त्या वेळेला अर्धा वेळ हा आम्ही इलेक्शन मॅनेजमेंट आणि कॅम्पेन आणि या सर्व कॅम्पेनच्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे आणि अर्धा वेळच फक्त जागा वाटपांवरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे जागा वाटप कुठल्या सीटवरती किंवा कुठल्या वॉर्डवर कुठला पक्ष लढेल हे महत्वाचं नाही. मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं हे महत्वाचं आहे आणि ते भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि ते देण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनासाठी आम्ही चर्चा करत आहोत. लवकरच जाहीर होईल. फॉर्म्युला हाच ठरलाय की 227 जागा महायुती लढणार आणि 150 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकणार.
याचाच अर्थ हा होतो की आमचे संबंध इतके घट्ट आहेत, इतके मैत्रीपूर्ण आहेत की कुठल्या जागेवर कोण लढतंय हे महत्वाचं नाही. अनेक जागांवरती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढले, काही जागावरती शिवसेनेचे कार्यकर्ते कमळावर लढले. आणि त्यामुळे म्हणूनच मी जे म्हटलं की कुठल्या जागेवर कोण लढतंय हे महत्वाचं नाही. 227 जागांवर महायुती लढणार आणि या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना परास्त करणार, मामूंच्या नादी लागलेल्यांना घरी पाठवणार. नाही, असं आहे की कोण एकत्र आहे किंवा कोण एकत्र नाहीये हे महत्वाचं नाहीये. गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराचा विकास कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, अटल सेतू कोणी केला, मेट्रो कोणी आणली, हा विचार मुंबईकर करणार आहेत. किंवा मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन कोण देईल हा विचार मुंबईकर करणार आहेत. कोण एकत्र येत आहे, भाऊ एकत्र येत आहेत, गणपतीला घरी जात आहेत, दीपोत्सवामध्ये एकत्र दिसत आहेत, रक्षाबंधनाला जात आहेत. बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस. त्या प्रेझेंटेशन हे मला असं वाटतं की एक कॉमेडी पिक्चर होता आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये ते स्वतः तसं म्हणाले होते की पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. तर खरंच पेंग्विनला त्यांनी ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे, चिन्हही पेंग्विन करून टाका. आणि त्यामुळे हास्यास्पद अशा प्रकारचे दावे त्यांनी केलेले आहेत की ते म्हणाले की कोस्टल रोड सुद्धा आम्हीच केला आणि बीडीडी सुद्धा आम्हीच केली. त्यामुळे तमाम मुंबईकरांना नाही, संपूर्ण जगाला, संपूर्ण देशाला हे माहिती आहे की कोस्टल रोड कोणी केला, त्याचं भूमिपूजन कोणी केलं, त्याचे सगळे एनओसीज केंद्राकडनं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना कोणी आणले, त्याचं भूमिपूजन कधी झालं, त्याच्यातल्या सर्व अडचणी कोणी सोडवल्या, बीडीडी चाळीचा निर्णय कधी झाला, त्याचं टेंडर कधी निघालं, त्याचं भूमिपूजन कोणी केलं, हे सगळं मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे स्वतः 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य केल्यानंतर त्या 25 वर्षात काय केलं ते दाखवा ना. ते तर दाखवतच नाहीत. ते कोस्टल रोड आणि बीडीडी चाळीचा क्रेडिट घ्यायला चाललेत. पण 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून काय केलं या प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यामुळे 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे न केलेलं काम आहे किंवा न भविष्यामध्ये काय करणार हे सांगायला काही आहे. आणि त्यामुळे आम्ही केलेल्या कामांचं श्रेय लाटणं याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरं कुठलं काम उरलेलं नाहीये. नाही, निवडणूक संचालन समितीची बैठक 2 दिवसापूर्वी पार पडलेली आहे. या ठिकाणी वॉर रूम आणि निवडणूक कार्यालयाचं उद्घाटनही झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये कामांचं वाटप, त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं नेतृत्व कोण करेल, त्या डिपार्टमेंट्समध्ये कोण टीम मेंबर्स असतील, हे सगळं ठरवण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाली पुढे सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.